विशाल गवळीच्या बद्दल शशिकांत शिंदे साहेबांनी विचारला आहे। सभापती महोदय, 9 गुन्हे आहेत आणि हे सगळे लैंगिक अत्याचाराचे आहेत। आज ज्याच्यावरती महाराष्ट्र होरपळतोय, ज्याच्यावरती महाराष्ट्राची छितू होते, तिथे बदलापूरला अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला। महाराष्ट्र बिलकुल ह्या गोष्टीला मान्यता देत नाहीये। आपण म्हणताय की कोर्टाने जामीन दिलेला आहे, मनोवैज्ञानिक रुग्ण म्हणून कदाचित जामीन दिलेला नसेल हे आम्ही मान्य पण करतो, आपण सांगतो म्हणून। परंतु अशा आरोपीला जामीन मिळतोय, 8 केस मध्ये जामीन मिळतोय, तो हॅबिच्युअल आहे आणि सर्वश्रुत आहे की त्याला कुठल्या राजकीय नेत्याचं त्याच्यावरती वरद असतंय का त्याला जामीन मिळतोय। एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या केस मध्ये 8 केस ज्याच्यावरती आहे त्याच्यावरती तुम्ही कुठली मोक्काची कारवाई करत नाही, त्याच्यावरती तुम्ही कुठली दुसरी कारवाई करत नाही। अरे तुमच्याकडे एवढे कडक कडक कायदे आहेत आणि लैंगिक अत्याचारामध्ये या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली आहे आणि अशा या महाराष्ट्राच्या या विशाल गवळी सारख्या नराधमाला हे सरकार वाचवतंय का? आणि त्याच्यावरती कुठली कडक त्याला जामीन होईल कदाचित, त्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुमच्याकडे किती कायदे आहेत। प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुम्ही त्याला 2-2 वर्ष आतमध्ये ठेवू शकता। आज जेलमध्ये गेलात तर 75% लोक तुम्ही असेच आतमध्ये डांबून ठेवलेले आहेत आणि असे लोक बाहेर फिरतायत। तर माझं म्हणणं असं आहे की विशाल गवळीला जरी या केसमध्ये 8व्या 9व्या केसमध्ये जामीन झाला तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तुमच्याकडे ताडा आहे, तुमच्याकडे एमपीडी आहे, तुमच्याकडे मोक्का आहे, तुमच्याकडे हे आपलं NSA आहे, तुमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचे किती हातात तुमच्या ताकद आहे, तुम्ही वापरत नाहीये का? तर त्याला राजकीय वरद असतंय म्हणून। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हा 9 वेळा जामीन मिळवणारा, लैंगिक अत्याचाराचे हे देणारा पोलीस आपली बाजू व्यवस्थित मांडत का नाहीयेत आणि याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेऊन याला 2 वर्ष किंवा 3 वर्ष जेलमध्ये ठेवणार का? मंत्री महोदय, सभापती महोदय, या विशाल गवळीला पाठीशी घालण्याचं कुठलंच कारण नाही। कुठल्याही पक्षाचा असू द्यात,